उंदरांची बॉडी आहे. मी दुकानातली उंदरं मारलेत. लयच वास येतोय ना. गोळ्या खाऊन इकडं तिकडं उंदीर मरून पडले असतील. हा ते हा. मला वाटलं औषध खाऊन बाहेर जाऊन मरतील, पण बहुतेक इथंच मेलेत. लवकर शोधाय पाहिजे, नाहीतर वास वाढल. पण भाऊजी, तुम्ही इथं काय करताय? अहो ते लालीची दुकानाची झडती घेतोय दादा. त्याला वाटलं दुकानात बॉडीचे, बाकीच्या दुकानाची बी झडती घेतली, आपल्या बी दुकानाची घेतली. म्हणजे आता उंदरं मारली तरी पोलीस अटक करून घेऊन जाणार का काय? बघा की. हा, पण त्यासाठी उंदरांची बॉडी तर शोधायला पाहिजे ना. आता तुम्ही आलाच आहेत तर ती मेलेली उंदरं हुडकूया, नाहीतर ना वास आणखी वाढल. भाऊजी, मी एक काम करते, मी तिकडे शोधते, तुम्ही इकडे शोधा. तुम्ही पण शोधा. आओ शोधा. ए थांब, मला काय तेवढेच काम आहेत का ग? अरे असं कसं म्हणतो दादा? तू म्हणला का नाही वास येतोय, मग ती कुठनं वास येतोय? ती उंदरं बाहेर काढली पाहिजेत की, नाहीतर अशाने गिऱ्हाईक तुटायचं माझं. होय, इथं उंदरं शोधत बसू मी? तू आणि बघ. चल रे. भाऊजी, आओ. अरे तसं नाही दादा. तू लालीची दूर झालं तुम्ही आला, नाहीतर माझी वाटच लागली असते. हो, पण हे सारखं नाही ना होणार. माझी वेळ चुकली तर काय करायचं? तुम्ही आर्याताईंची बॉडी इथं. हळू बोला, पोलीस इथंच आहेत. त्यांनी ऐकलं म्हणजे वाट लागलं, अडकन मी. त्यांनी नाही ऐकलं ना तरी अडकाल. इथं बॉडीला पोहायची काय गरज होती? अहो मला काय सुचना झालं, डोकं चालत नाही. मी करतो काहीतरी, मला जसं वेळ मिळेल तसं मी करेन काहीतरी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. जे काय करायचं ते जपून करा. मला काळजी वाटते तुमची. येते मी. हा. काय सुधाकर साहेब, झालं का सगळ्यांना विनाकारण त्रास देऊ ना? झालं का समाधान? हा, कुठं फिरशील रे? कुठं फिरशील ही पाप? हा, आमच्या काळात नव्हतं लागा असं. सुधर रे जरा, सुधर. लय मागात पडल तुला ही. ए सगळा हिसाब होणार. व्हिडिओ रेकॉर्ड केलाय मी. लक्की का, मंग्या का, गोपाल का, सबका बदला लेगा रे तेरा झुंजार. झालं का? तुम्हाला काय करायचंय ते करा. पोलिसांच्या मध्ये मध्ये केलं ना, तुम्हाला सगळ्यांना आत टाकी ना. मी नाही यांच्याबरोबर साहेब. मी यांच्याबरोबर आज नसतो अजिबात. मी कायद्याच्या बाजून आहे. जय हिंद साहेब. हा. जैन साहेब. साहेब, काल रात्री गावात कुणीतरी खड्डा खांदलेला दिसलाय. एक अख्खा माणूस बसेल एवढा मोठा खड्डा आहे. साहेब, मला संशय आहे कुणीतरी बॉडी पुरायसाठी तो खड्डा खांदलाय. साहेब, मला वाटतं गावात अजून एक डेड बॉडी आहे. कुणीतरी बॉडी पुरायची संधी शोधते. काय 30-35 CCTV कॅमेरे गावात बसवायचेत?